नमस्कार. मी आहो तापी नदी को जाणे या वेबिनार सीरीज मध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करतो. मैं आओ तापी नदी को जाने वेबिनार में आप सभी का फिर से एक बार तहे दिल से स्वागत करता हूँ. मैं आओ तापी नदी को जाने इस वेबिनार सीरीज के बारे में थोड़ा सा कहना चाहूंगा. हमारे मेंटर डॉक्टर राजेंद्र सिंह जी, मेधाताई पाटकर, पीवी राजगोपाल जी, इन सभी के मेंटरशिप में और हमारे जो महाराष्ट्र जल बिरादरी के विनोद बोधनकर सर और नरेंद्र चुग सर, इनके गाइडेंस में इन कोरोना पैंडेमिक 2020 में लगभग 44 एक्सपर्ट को आओ नदी को जाने ऐसे वेबिनार सीरीज में हर हफ्ते में एक बार बुलाया गया. और उसके बाद ऐसे तय हुआ कि अप्रैल 2021 में हम फिजिकल यात्रा निकालते हैं फ्रॉम नासिक टू वर्धा, महाराष्ट्र में. लेकिन फिर से कोरोना का सेकंड वेव आने के वजह से वो फिजिकल यात्रा कैंसिल करनी पड़ी. और फिर हमारे सारे टीम ने डिसाइड किया, जो हमारे मेंटर्स है उन्होंने, कि हम ऑनलाइन डिस्ट्रिक्ट संवाद यात्रा शुरू करते हैं. तो फिर अप्रैल 2021 में नासिक डिस्ट्रिक्ट से ऑनलाइन डिस्ट्रिक्ट संवाद यात्रा की श्रृंखला शुरू हुई, जिसमें उस डिस्ट्रिक्ट से जो भी जल जंगल जमीन जानवर इस टॉपिक पे काम करने वाले, इस क्षेत्र में काम करने वाले महानुभाव है, उनको आमंत्रित किया गया. ऐसे नासिक से, नासिक के बाद जलगांव, नंदुरबार, धुलिया, ऐसे करते करते लास्ट जुलाई 2022 तक महाराष्ट्र स्टेट के लगभग 36 जिलों में ये यात्रा कंप्लीट हुई. और हमारा सौभाग्य है कि हम इस यात्रा में जुड़े और वहां से बहुत कुछ लोगों से परिचय हुआ, उनसे सीखने को मिला. तो फिर जब ये यात्रा शुरू हुई आओ नदी को जाने के अंदर, ऑनलाइन डिस्ट्रिक्ट संवाद यात्रा है, 4 डिस्ट्रिक्ट की यात्रा जब कंप्लीट हुई, नासिक के बाद जलगांव, नंदुरबार, धुलिया और बुल्ढाना, तो हमारे टीम ने डिसाइड किया कि हम आओ तापी नदी को जाने ऐसे वेबिनार सीरीज शुरू करते हैं. तो फिर हमने ये वेबिनार सीरीज शुरू करने का अ, तय किया, हमारी पूरी टीम ने. और फिर मई 2021 में, मैं एक मिनट स्क्रीन लाता हूँ सामने. मई 2021 में हमारे टीम में ऐसे तय किया कि हम ऑनलाइन आओ तापी नदी को जाने ऐसे वेबिनार सीरीज शुरू करते हैं. तो फिर जलगांव डिस्ट्रिक्ट से ही एक आइडियल विलेज है, मॉडल विलेज, जिसका नाम है गाड़ेगांव. वहाँ के सरपंच, वहाँ के विलेजर्स, एनजीओ, ऐसे अलग अलग लोगों को हमने इनवाइट किया. और इससे ये यात्रा की शुरुआत, ये श्रृंखला की शुरुआत की. तो लगभग आज तक आज हम 63 वेबिनार में 100 से भी ज्यादा महानुभाव, जिनका जमीन पे 10 साल से 40 सालों तक का एक्सपीरियंस है, ऐसे महानुभाव यहाँ कर उनकी बात रख के गए. हमें खुशी है बताने में कि 3 राज्यों से, मतलब महाराष्ट्र, मध्य प्रदेश और गुजरात, तीनों राज्यों से ये सारे महानुभाव इस श्रृंखला में आकर उनका बात रख चुके हैं. कोई पानी पे काम करने वाला है, कोई खेती पे काम करने वाला है, कोई हनी बी पे काम करने वाला है. एक तो कमल वाले बाबा भी थे कि जो लोटस के ऊपर काम कर रहे हैं. हमें अलग अलग ग्रुप भी मिले, जैसे मिशन 500, भूजल वारकरी, आर्ट ऑफ लिविंग, इसके अलावा गायत्री परिवार. ऐसे अलग अलग ग्रुप भी मिले कि जिनका जो भी ये संगठन में काम दिए. तो ऐसे सारे अनुभव से हम जा रहे हैं. और हर बार जो भी महानुभाव यहाँ पर आते हैं, उनसे हमें नई नई चीजें, जो उनका अनुभव है, जो उनका कार्य है, वो हमें सुनने को मिलता है, हमें उनसे सीखने को मिलता है. और हमारे पूरे टीम का सौभाग्य है कि हमें ये सारा दूसरे लोगों तक पहुंचाने का चांस भी मिलता है, सेवा करने का. मैं अकेला नहीं, हमारी पूरी टीम है कि जो हमें एक दूसरे से हमें सारा काम करते हैं. मैं ज्यादा वक्त न लेते हुए आज के हमारे पहले वक्ता ऑनरेबल अनिल महाजन सर, इनका परिचय करने के लिए
सुनीता दीदी से रिक्वेस्ट करता हूँ, सुनीता दीदी। धन्यवाद सर. मराठीत बोलले तरी चालेल तुम्ही. हो सर, चालेल. आजचे आपले पहिले मार्गदर्शक आहेत श्रीयुत अनिल महाजन सर, जे की पक्षी तज्ञ आहेत आणि सरांचं खूप बरंच मोठं कार्य आहे. मी स्वतःला म्हणजे भाग्यवान समजते की सरांचा परिचय करण्याची मला संधी मिळाली. सरांचं पूर्ण नाव अनिल एस महाजन. चातक नेचर कन्झर्वेशन सोसायटी वरणगाव ही खूप प्रसिद्ध अशी संस्था आहे आणि ह्या संस्थेचे सर अध्यक्ष आहेत. ही संस्था वरणगाव येथे तालुका भुसावळ जिल्हा जळगाव या ठिकाणी सरांनी स्थापन केलेली आहे. त्यानंतर जिल्हा जैवविविधता समिती जळगाव याचेही सर सदस्य आहेत. तसंच महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना चिपळूण या संस्थेचेही सदस्यत्व सरांनी घेतलेले आहे आणि गेल्या 15 वर्षापासून जैवविविधता, वन्यजीव आणि पक्षी अभ्यास याविषयी सरांचं कार्य सुरू आहे. आतापर्यंत सरांनी अनेक वृत्तपत्र, मासिक, त्रैमासिक, दिवाळी अंक यामध्ये पक्षी विविधता यावरती अभ्यासपूर्ण लेखन केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय सायंटिफिक जर्नलमध्ये न्यूज लेटर फॉर बर्ड वॉचर्स, इंडियन बर्ड्स या जर्नल्समध्ये सरांनी शोधनिबंध आपले प्रकाशित केलेले आहेत. त्याचप्रमाणे सरांची जी संस्था आहे महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था म्हणून प्रसिद्ध आहे. त्या संस्थेचे सर संस्थापक सदस्य असून संस्था स्थापन करण्यामागचा सरांचा उद्देश होता की जनसामान्यांमध्ये, सर्वसामान्य लोकांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती निर्माण करणे, तसेच पशुपक्षी, वन्यजीव, जंगल, साप, कीटक आणि प्रदूषण याविषयी सर्वसामान्यांमध्ये जनजागृती निर्माण करणे. चातक संस्थेच्या माध्यमातून सरांनी आतापर्यंत सरांच्या संस्थेचं नाव मी पुन्हा एकदा सांगते, चातक नेचर कन्झर्वेशन सोसायटी वरणगाव. या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक माध्यमिक शाळांमध्ये शाळकरी मुलांमध्ये सरांनी पर्यावरणाविषयी जनजागृती, पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती निर्माण करण्याचे कार्य केले आहेत. विविध स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील किंवा खानदेशातील जे सर्वात मोठं धरण आहे मुक्ताईनगर तालुक्यातील हातनूर धरण, तर या धरणाला सरांनी या जलाशयावरती जे पक्षी येतात तिथे जी जैवविविधता तयार झालेली आहे, तर त्या जैवविविधतेला सरांनी त्यांच्या अथक परिश्रमातून इम्पॉर्टंट बर्ड एरिया IBA म्हणून दर्जा मिळवण्यात सरांना यश आलेलं आहे. तसंच या जलाशयाला पक्षी अभयारण्याचा दर्जा मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचप्रमाणे दरवर्षी सर जेव्हा गणपती उत्सव असतो, तर आपल्याला माहितीच आहे की मोठ्या प्रमाणावरती निर्माल्य हे प्रवाहामध्ये, पाण्याच्या प्रवाहात टाकलं जातं आणि विविध जलाशयांमध्ये टाकलं जातं. तसंच मूर्तींचं विसर्जनही केलं जातं. तर सर सातत्याने हातनूर धरणावरती आपल्या सहकाऱ्यांसोबत त्या ठिकाणी आपल्या संस्थेच्या सदस्यांसोबत जाऊन मूर्ती संकलन, त्याप्रमाणे जो निर्माल्य आणि विविध प्रकारचा कचरा असतो, अशा म्हणजे जवळपास 25 क्विंटलच्या वर कचरा आणि निर्माल्य सर दरवर्षी जमा करत असतात. त्याचप्रमाणे भारतातील पहिल्या भारतीय मल्टीमीडिया कादंबरीत सहभाग सरांचा झालेला, सरांनी पक्ष्यांच्या विविध दुर्मिळ व्हिडिओ क्लिप्सचा समावेश त्यात केलेला आहे. या कादंबरीची माहिती www.kuhu.in या वेबसाईटवर आहे. तसेच शाळा, कॉलेज आणि संस्थांमधून पक्षी विविधतेवरती आधारित स्लाइड शो याचं सादरीकरण त्यांनी केलेलं आहे.
दरवर्षी सर महाराष्ट्र राज्य पक्षी मित्र संमेलनात सहभाग घेतात आणि जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत असतात. परिसरातील विविध जखमी पक्ष्यांवरती उपचार करून त्यांचे काही दिवस स्वतःकडे संगोपन करून त्यांना म्हणजे त्यांचं जे जीवन आहे ते वाचवण्यात त्यांना यश आलेलं आहे. त्यांनी आतापर्यंत कावळा, सातभाई आणि हरियाल, महाराष्ट्राचा जो राज्य पक्षी आहे, हरियाल, घुबड, कोकिळा अनेक पक्ष्यांचे प्राण वाचवलेले आहेत. आणि पक्षी निरीक्षणाची पुढची पायरी म्हणजे पक्ष्यांचा अभ्यास. तर अशा प्रकारचा पक्ष्यांचा बारकाईने अभ्यास सरांनी केलेला आहे आणि जिल्ह्यातून प्रथमच 2 पक्ष्यांच्या प्रजाती निवडून चातक आणि लाल मुनिया या पक्ष्यांचा म्हणजे त्यांनी अभ्यासासाठी या पक्ष्यांची बारकाईने अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. तसंच आधी सांगितल्याप्रमाणे आपल्या जिल्ह्यातील जे हातनूर धरण आहे, या जलाशयावरती दरवर्षी हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावरती हजारोंच्या संख्येने हिवाळ्यामध्ये पक्षी स्थलांतर करत असतात आणि त्यात 260च्या वर विविध प्रजातींचे पक्षी असतात. जसे की फ्लेमिंगो, कॉमन क्रेन, पेंटेड स्ट्रोक, व्हाईट इबिस, बार हेडेड गुज, कॉमडक्स, डार्टर इत्यादी दुर्मिळ पक्ष्यांचा समावेश या जलाशयामध्ये दरवर्षी स्थलांतर होत असतात आणि याचं सगळं पक्षी निरीक्षण करून त्याच्या नोंदी घेऊन सरांनी त्याबद्दल पूर्ण डाटा तयार केलेला आहे आणि तो बर्ड्स कॉन्झर्वेशनसाठी हा जो डाटा आहे हा खूप महत्वाचा आहे आणि तो दरवर्षी पक्षी मित्र संघटनेला सर पाठवत असतात. सरांना आपल्या या कार्यासाठी गेल्या 15 वर्षापासून ते सातत्याने या संदर्भात कार्य करत आहे आणि त्या कार्यासाठी सरांना आतापर्यंत विविध पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. तत्पूर्वी आणखीन म्हणजे सरांविषयी सांगायचं तर तांबट या पक्ष्यावरती मराठीत प्रथमच लघुपट त्यांनी तयार केला आहे आणि हे चित्रीकरण जवळ-जवळ 3 महिने त्यांनी केले. त्यात तांबट हा पक्षी आंब्याच्या झाडाच्या आलेल्या फांदीवर छिद्र कोरण्यापासून ते त्याचे म्हणजे त्याचे घरटे करण्यापासून ते त्यात पिल्लांना जन्म देऊन त्यांना उडता येण्या इतपतचे तपशील यात आलेले आहेत. तसंच चमत्कारिक पक्षी विश्व या लघु चित्रपटाची सुद्धा निर्मिती केलेली आहे आणि पक्ष्यांच्या सुंदर सुंदर छायाचित्रणाचे प्रदर्शन सुद्धा सर दरवर्षी भुसावळ येथे भरवत असतात. आणखीनही बरंच काही म्हणजे सरांचा परिचय आपल्या बोलण्यातून आपल्याला होईलच. तर त्यांना मिळालेले पुरस्कारांविषयी पण मी थोडक्यात माहिती देते. आंतरराष्ट्रीय वसुंधरा फिल्म फेस्टिवलमध्ये सरांना वसुंधरा मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. सरांचा जो पक्षी अभ्यास होता आणि त्याविषयीची जनजागृती यासाठी केलेल्या मोलाचं जे कार्य सरांनी केलेलं आहे त्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. तसंच पक्ष्यांच्या उत्कृष्ट छायाचित्रीकरणासाठी अंकुर साहित्य संघ अकोला यांच्याकडून गगनविहारी पुरस्कार सरांना प्रदान करण्यात आला. 25व्या रौप्य महोत्सवी महाराष्ट्र राज्य मुंबई येथे पक्षीमित्र संमेलनातील पक्षीमित्र संमेलनातील सरांचं जे सादरीकरण होतं या सादरीकरणाबद्दल सरांना प्रथम पुरस्कार मिळालेला आहे. तसंच याच संमेलनात बर्ड्स कॉल क्विज कॉन्टेस्ट मध्ये सुद्धा सरांनी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. भुसावळ भूषण पुरस्काराने सरांना सन्मानित करण्यात आलेला आहे. तांबटाची वीण या लघुपटाला 26व्या महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र संमेलनात प्रथम पुरस्कार मिळालेला आहे आणि चमत्कारिक पक्षी विश्व या लघुपटाला सुद्धा 27व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनात नागपूर येथे द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. तर असे आजचे आपले जे वक्ते आहेत ते वक्ते त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांचा जो अभ्यास आहे तो परिपूर्ण आहे आणि आपल्या
जे पक्षी विश्व आहे किंवा पर्यावरणामधला एक जो महत्वाचा घटक आहे पक्षी, तर त्या पक्ष्यांच्या जगात आज आपल्याला सर घेऊन जातील याबद्दल शंका नाही. मी सरांना विनंती करते की सरांनी मार्गदर्शन करावं. धन्यवाद. धन्यवाद सुनीताताई. मी आजचे आपले वक्ते अनिल महाजन सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं सादरीकरण करावं. सर, तुम्हाला कोर्स केलाय, तुम्ही शेअर करू शकता. तर सर्वप्रथम धन्यवाद सर, विशाल सोनकुल सरांना आणि त्यांच्या सहकारी टीमला मी धन्यवाद देऊ इच्छितो की मला आज इथे बोलण्याची संधी दिलेली आहे. माझा आवाज येतोय सर? हो माझा सर, आवाज येतोय. येतोय? मी आता आधी बोललो ते ऐकू आलं तुम्हाला? हो, येत आहे सर, येत आहे क्लिअर. धन्यवाद सर. तर आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. स्क्रीन शेअर झालेली तुम्हाला दिसताय? मी शेअर केलेली स्क्रीन. हो सर, दिसते. तर आज आपण तापी रिव्हर यावर हतनूर डॅम जे आहे, जे भुसावळ तालुक्यामध्ये बांधलं गेलेलं आहे 1978-79 सालामध्ये. तर हे हतनूर धरण जे आहे ते तापी आणि पूर्णा या दोन नद्यांच्या संगमानंतर बांधलं गेलेलं आहे 5-7 किलोमीटर पुढे. हतनूर धरण जलाशय हे रावेर, मुक्ताईनगर, भुसावळ आणि पुढे मध्य प्रदेश, बऱ्हाणपूर, उजव्या हाताला विदर्भातील काही भाग म्हणजे मलकापूर वगैरे या भागापर्यंत ते जलाशय पसरलेले आहे. धरणापासून जवळपास 50 ते 60 किलोमीटर पर्यंत हे पाणी त्याचा उपयोग केला जातो. तर या हतनूर धरणावर मी काही वर्षांपासून म्हणजे गेल्या 15 वर्षांपासून तिथल्या पक्षी विविधतेवर अभ्यास करत आहे. तर या पक्षी विविधतेवर अभ्यास करताना तिथली जी पक्ष्यांसोबतची विविधता आहे, इतरही महत्वाची विविधता आहे, ते पण निदर्शनास आली. आणि हतनूर धरण जलाशय हे एक महत्वपूर्ण पक्ष्यांसाठी अधिवास असलेलं क्षेत्र आहे हे लक्षात आल्यानंतर त्याच्या संवर्धनासाठी काय करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या चातक निसर्ग संवर्धन संस्थेच्या माध्यमातून महाजन सर, प्रयत्न सुरू अगर केले. थोड़ा थोड़ा बीच में हिंदी बात करोगे तो अच्छा होगा. हमारे साथ संजू कुमार सर और नागेश वैद सर, वो एक्चुअली मध्य प्रदेश से, तो मराठी में थोड़ा दिक्कत है. जैसे आपको पॉसिबल होगा मराठी हिंदी मिक्स कीजिए. जी सर. तो ये तापी नदी के ऊपर जो हतनूर बांध बनाया गया है, तकरीबन उसको अभी 50 साल होंगे. तो 50 साल में हुआ है कि सिल्टेशन जो है बहुत सारा हुआ है. सिल्टेशन होने से क्या होता है कि डैम की वाटर होल्डिंग कैपेसिटी कम होती है, बट उसके लिए दूसरा एक बर्ड्स एंड एक्वेटिक डाइवर्सिटी है, जो पानी में जो अलग अलग जीव जंतु है उसके लिए फायदेमंद होती है. एक तरफ उसका तोटा भी है, घाटा भी है कि पानी की होल्डिंग कैपेसिटी कम होती है डैम की, लेकिन एक तरफ जो जैविकता है, बायोडायवर्सिटी एक्वेटिक स्पेशली, वो पनपती है, फूलती है. 50 साल में काफी सिल्टेशन हुआ है और हथनूर डैम का जो वाटर होल्डिंग कैपेसिटी है वो तकरीबन 50% से कम हो गई है. लेकिन एक्वेटिक लाइफ अच्छी होने की वजह से यहाँ पे माइग्रेटरी बर्ड्स भी अट्रैक्ट होते हैं. तो जो पान वनस्पति है, पानी में अलग अलग वनस्पति उगती है, हमें तो बाहर से नहीं दिखती, लेकिन पानी में अलग अलग वनस्पति रहती है, जो कि बहुत सारे माइग्रेटरी डक्स है जो कि अलग अलग कंट्री से आते हैं, उनका फूड्स रहता है. और वनस्पति के साथ भी जो इतर एक्वेटिक लाइफ है, फिशेस है, इंसेक्ट्स है,
तो ये भी उनका भी डाइवर्सिटी बढ़ता है और उनको भी खाने वाले बर्ड्स भी अट्रैक्ट होते हैं। तो इस तरह से हथनूर डैम का एक खासियत है। तो ये हथनूर डैम को एक एन इम्पोर्टेंट बर्ड बायोडायवर्सिटी एरिया यहाँ पे आपको लिखा हुआ दिखेगा खानदेश का। तो एक नॉन गवर्नमेंटल एक स्टेटस बोला जा सकता है इसको। वेटलैंड इंटरनेशनल और इंडिया में बीएनएचएस जो है, बॉम्बे नेशनल हिस्ट्री सोसाइटी, मुंबई में स्थित है। इन इन लोगों ने इंडिया में अपने भारत में जो भी अ, जलाशय है या वाटर रिजर्वायर है उनको फाइंड आउट करके वहाँ पे बर्ड्स की स्पेसीज वैरायटी क्या क्या है ये ढूंढ के उनको एक स्टेटस दिया है इम्पोर्टेंट बर्ड एरिया, कि भाई ये बर्ड्स के लिए इम्पोर्टेंट एरिया है। तो ये जो मैं थोड़ी देर पहले कहा कि तापी नदी ये मुल्ताई की तरफ से मध्य प्रदेश से आती है और पूर्णा नदी एक विदर्भ से आती है, वो भी उस साइड से ही आती है लेकिन थोड़ा अलग साइड, अलग दिशा से आती है। लेकिन ये यहाँ पे हथनूर डैम के नजदीक यहाँ का इनका संगम पाया जाता है। वहाँ पे भगवान श्री चांगदेव, संत चांगदेव जो है उनका बहुत ही सुंदर मंदिर वहाँ पे पाया जाता है। आप आगे दिखाऊंगा उसका फोटो में। वहाँ पे संगम है उसका, ये दोनों नदियों का। और वो तापी नदी मेलघाट टाइगर रिजर्व से गुजर के आती है। तो मेलघाट टाइगर रिजर्व मध्य प्रदेश से सटा हुआ है और अमरावती डिस्ट्रिक्ट में लोकेटेड है। तो वहां से ये नदी तापी नदी गुजर के आती है। तो मेलघाट टाइगर रिजर्व जो है तो सातपुड़ा में है, और सातपुड़ा में से अलग अलग छोटी छोटी नदी वहां के तापी नदी को मिलती है। और तो हर साल हम लोग देखते हैं कि तापी नदी को, हथनूर डैम को बड़ी बाढ़ आती है। और तो यही कारण है कि मेलघाट टाइगर रिजर्व से तापी नदी गुजर गुजर के आती है। तो अलग अलग वहाँ की जो पहाड़ों की नदियां है वो भी उसको मिलती है और पानी जोर से बहता हुआ आता है। और एक तरफ से पूर्णा नदी भी उसको मिलती है। तो कभी कभी ये भी देखने के लिए मिलता है कि महाराष्ट्र में सूखा पड़ा है, ड्रॉट है। तो और बहुत सारी जो डैम्स है या नदियां सूख जाती है, पानी नहीं रहता है। लेकिन बहुत ही रेयरली ऐसा होता है हथनूर डैम के बारे में कि उसमें पानी नहीं है। तो ये एक खासियत है कि महाराष्ट्र में भले सभी डैम को पानी कम हो लेकिन हथनूर डैम को पानी अच्छे से रहता है। तो हम लोगों ने रेनी सीजन का एक सीन पहली स्लाइड में देखा। अरे भी ये विंटर का एक सीन है कि पानी स्टेबल हो जाता है और विंटर चालू होता है तो काफी सारी माइग्रेटरी बर्ड्स यहाँ पे आना चालू हो जाते हैं। हम लोग देख रहे हैं कि बहुत सारे बत्तख जो है, डक्स बैठे हुए हैं, हजारों की तादाद में भी बैठे हुए दिख रहे हैं। कुछ राजहंस भी हम लोग देख रहे हैं। राजहंस ये मंगोलिया, तिब्बत, चाइना, इस साइड से हर विंटर में, हर सीजन में, विंटर सीजन में हमारे हथनूर बांध पर आती है। तो राजहंस ये एवरेस्ट शिखर जो है हमारा, वर्ल्ड का सबसे हाईएस्ट जो ये बोलते हैं हम लोग, तो वो माउंट में से उसके ऊपर से उड़ के आती है। और वहां पे हम लोग देखते हैं कि एवरेस्ट के ऊपर तो रेयरली ऑक्सीजन रहता है यार, ना के बराबर रहता है। तो हमारा विदाउट ऑक्सीजन मास्क लगाए हम लोग तो जीवित नहीं रह पाएंगे। लेकिन फिर भी राजहंस जैसे जो बत्तख है, डक्स है, तो वहां से उड़ के आते हैं। तो ये भी एक आश्चर्य की बात है कि विदाउट ऑक्सीजन भी ये बर्ड्स उड़ के हर साल हमारे हथनूर बांध पे आते हैं। तो
हम लोग उसको रिकॉर्ड करते हैं, फोटोग्राफ्स करते हैं, उसका नोट्स लेते हैं। और मोबाइल ऐप्स जो ई बर्ड ऐप्स है उसके ऊपर भी हम लोग उसको रिकॉर्ड करते हैं कि कितनी पॉपुलेशन में आए, क्या क्या कौन कौन सी बत्तख कौन सी पॉपुलेशन में आई है, वो भी हम लोग रिकॉर्ड करते हैं। तो विंटर के बाद ये देखिए एक समर में अलग थोड़ा सा आपको पिक्चर दिखेगा। विंटर में हम लोगों ने देखा कि काफी सारे बत्तख हम लोग देखे। और समर में या हम लोग देख रहे हैं कि स्टॉर्क्स है, अलग अलग बगुले है, स्टॉर्क्स है, कारकोचे बोलते हैं हम लोग। हाँ, तो ये प्रजाति आना चालू हो जाती है, तो लोकल माइग्रेशन कर जो करने वाले जो पक्षी है वो वहाँ पे आना चालू हो जाते हैं। तो हम लोग देख रहे हैं कि यहाँ पे कुछ मार्शी लैंड्स बनी हुई है ना? कुछ जमीन है, कुछ पानी है, मड्स है ना? तो ऐसा हैबिटेट जो है समर में बन जाता है, जब क्योंकि वाटर रिसेशन हो जाता है, पानी कम हो जाता है, जमीन कुछ जगह पे ड्राई हो जाती है, तो कुछ जगह पे शैलो वाटर रहता है, तो शैलो वाटर में से फूड ढूंढने वाले अलग अलग बर्ड्स रहते हैं, तो वो अट्रैक्ट होते हैं, तो वो भी हजारों की तादाद में आ जाते हैं नॉर्थ इंडिया से स्पेशली। तो वो भी अपना फूड यहाँ पे खाने के लिए आ जाते हैं। तो अलग अलग सीजन में यहाँ पे हथनूर बांध पे जो कि तापी नदी पे बना हुआ है, तो अलग अलग सीजन में अलग अलग बर्ड्स देखने के लिए मिलती है, और हम लोग उसको नोट्स करते रहते हैं। ये एक हम लोग थोड़ा जंगल देख रहे हैं। और जंगल भी थोड़ा झुड़पी जंगल है, कांटे वाला बबुल है, कुछ ग्रासलैंड है, ये देख रहे हैं हम लोग। तो एक हथनूर डैम को लग के एक ऑर्डिनेंस फैक्ट्री बन गया, जो कि सेंट्रल गवर्नमेंट का, भारत सरकार का एक हथियार निर्माण करने वाला एक यूनिट है, जहाँ पे मैं नौकरी करता हूँ। और यहाँ पे भी 3000 एकड़ में पूरी जमीन जो है संरक्षित हुई है, तो एक अच्छा हैबिटेट भी यहाँ पे बना हुआ है बर्ड्स के लिए। तो ये हथनूर डैम को ही लग के है, तो यहाँ पे भी थोड़े अलग टाइप्स की बर्ड्स मिल जाती है। ये देखिए, मैंने शुरुआत में बताया कि तापी नदी और पूर्णा नदी, ये दोनों का संगम, कॉन्फ्लुएंस जहाँ पे हुआ है, चांगदेव, संत चांगदेव जो महाराष्ट्र में संत परंपरा है उनमें से अ, माने जाते हैं। स्पेशली वारकरी संप्रदाय के जो संत मुक्ताबाई है, मुक्ताबाई संत मुक्ताबाई को चांगदेव जी महाराज गुरु मानते थे। हालांकि संत मुक्ताबाई का एज 13 साल था, फिर भी चांगदेव जी महाराज उनको गुरु मानते हैं। तो यहाँ पे ये एक बहुत ही सुंदर मंदिर पाया जाता है, हेमाड़पंथी बोलते हैं, पूर्व में कोरा हुआ मंदिर है ये। तो यहाँ पे सुंदर मंदिर यहाँ चांदो को पाया जाता है हर साल। यहाँ पे माघ महीने में बहुत बड़ा मेला भरता है, हजारों की तादाद में, लाखों की तादाद में वारकरी जो है वो यहाँ पे आते हैं संत मुक्ताबाई और संत चांगदेव इनके दर्शन के लिए। ये देखिए एक मेहुन जो है, यहाँ पे ये संत मुक्ताबाई का मंदिर आपको पानी में डूबा हुआ दिख रहा है। तो ये हथनूर डैम बनने के पहले मंदिर बना हुआ था, बाद में डैम बनने के कारण ये सबमर्ज हो गया पानी में, और दूसरा मंदिर साइड में बनाया गया है। तो चांगदेव से नजदीक ही है, 1-2 किलोमीटर पे, तो बहुत ही सुंदर परिसर ये सब है। 15-20 किलोमीटर आगे पे, आगे तो पूरा बड़ौदा फॉरेस्ट रेंज लगेगा हम लोगों को, तो उसको हम डोलारखेड़ा एक विलेज है। तो ये अभी रिसेंटली उसको मुक्ताई भवानी वाइल्ड लाइफ सेंचुरी का एक गवर्नमेंट ने डिक्लेयर किया है।
और वहाँ पे टाइगर का पॉपुलेशन भी अच्छा पाया जाता है। तो ये हथनुर डैम का जो बैकवाटर है यहाँ तक गया है, मुक्ता भवानी वाइल्ड लाइफ सेंचुरी, जो कि सातपुड़ा में है। और उसको आगे थोड़ा सा आगे जाएंगे तो मेलघाट टाइगर रिजर्व चालू हो जाता है। वान अम्बा बरवा जो वाइल्ड लाइफ सेंचुरी है वो मेलघाट टाइगर रिजर्व की इसको ही लग के है। तो ये सब तो ये यहाँ पे हथनोर डैम पे हम लोग देखते हैं कि अभी तक हम लोगों ने बनाया हुआ पीपीटी है, लेकिन मोर देन 300 टाइप्स की स्पीसीज बर्ड्स जो पाई जाती है यहाँ पे। तो कुछ लोगों की कगार पे जो है कि बहुत ही उसको रेयरली देखा जाता है इंडिया में, वल्चर। तो वल्चर भी कुछ साल पहले अच्छे से दिखते थे यहाँ पे, अभी आजकल तो बीते 15-20 साल से ना के बराबर है ही नहीं, ऐसे बोल सकते हैं। तो वल्चर भी अच्छे से पॉपुलेशन में मैं देखता था, बचपन में मेरा बचपन इधर ही गुजरा है, तो सैकड़ों की तादाद में मैंने वल्चर अलग अलग टाइप से देखे हैं। लेकिन आजकल हम लोग देखते हैं कि बहुत सारे यंग जनरेशन को तो वल्चर क्या है पता ही नहीं है। तो गिद्ध गिद्ध हम लोग बोलते हैं हिंदी में, तो वल्चर पता ही नहीं लोगों को। तो वल्चर भी यहाँ पे पाई जाती थी। दो टाइप्स की लॉन्ग बिल वल्चर, इंडियन वल्चर। उसके साथ अभी दूसरी एक कुछ स्पीसीज है जो कि फ्लेमिंगोज है, पेंटेस्टॉर्क है, ब्लैक नेक स्टॉर्क है, ब्लैक हेडेड आइबिस है, ओरिएंटल डार्टर है, फेरिजिनस डक है, लग्गर फाल्कन है, ब्लैक टेल गॉडविट है। ऐसे कुछ माइग्रेटरी बर्ड्स है जो, और कुछ लोकल बर्ड्स है जो कि अभी लुप्त होने की कगार पर, ये भी बर्ड्स यहाँ पे पाई जाती है। तो ये बर्ड्स या उनके कंजर्वेशन के लिए हम लोग कोशिश कर रहे हैं। ये बर्ड्स इतनी दुर्लभ बर्ड्स पाई जाती है, तो इसके लिए हम लोग उसको ये अखनूर बांध जलाशय जो है तापी नदी पे, उस एक पक्षी अभयारण्य या रामसर साइट भी वो उसको अगर गवर्नमेंट घोषित करती है तो कंजर्वेशन के बारे में वहाँ पे कुछ काम गवर्नमेंट के थ्रू किया जाएगा। और ये जो हमारी धरोहर है बर्ड्स, ये अलग अलग कंट्री से अक्सर बांध पे आती है, और उनका कंजर्वेशन हो या टिकी रहे, तो इसके लिए इसको कुछ गवर्नमेंटल लीगल स्टेटस मिलना जरूरी है। इसलिए हम लोग उसकी कोशिश कर रही है, वो कर रहे हैं हम लोग सब टीम मिलके। तो कुछ व्याघ्रण ब्लू चिक बीटर है, वेरिएबल विटियर है, जो कि विंटर में आती है। ये सारी बर्ड्स छोटी छोटी बर्ड्स है, विंटर में आती है, लेकिन बहुत ही रेयर बर्ड्स है। ये भी कुछ रेयर बर्ड्स है कि यहाँ पे पाई जाती है। एक बहुत ही दुर्लभ बर्ड्स हमने कुछ साल पहले देखा था, 2018 में, रेड फैलोरम। अब ये रेड फैलोरम बर्ड्स क्या है, एशिया, मतलब एशिया में ही नहीं पाई जाती है। वो अमेरिकन बर्ड्स है, और अमेरिकन सब कॉन्टिनेंट में माइग्रेशन करती है। ये आप हम लोग देख रहे हैं मैप के ऊपर की, साउथ अमेरिका से आर्टिक उस तरफ से वो माइग्रेशन करती है। लेकिन हम लोगों को, मेरे साथ मेरे सहकारी थे समीर नेवी जी और मैं, बर्ड वाचिंग कर रहे थे एक दिन सवेरे सवेरे। तो हम लोग, हमारी टीम है चातक की, जो कि हमारे सचिव है उदय चौधरी जी, उपाध्यक्ष है शिवाजी जौहरी जी, समीर नेवी, सत्यपाल सिंह राजपूत, विनायक सबकाले जी। हम लोग रेगुलरली यहाँ पे बर्ड मॉनिटरिंग करते हैं। तो हम लोग गए थे ऐसे बर्ड्स, हम वीकेंड रहा या संडे संडे रहा, तो हम लोग रेगुलरली बर्ड वाचिंग के लिए जाते हैं, और कौन कौन सी बर्ड्स आई है फोटोग्राफ्स करते हैं, नोट्स लेते हैं। तो अचानक हम लोगों को 2018 में ये रेड फैलोरम जो पक्षी है, जो अमेरिकन सब कॉन्टिनेंट में ही मिलता है, लेकिन हथनूर बांध पे पाया गया। उसका बहुत ही कम रिकॉर्ड इंडिया में है, 2-3 हार्डली रिकॉर्ड है।
तो ये बर्ड हमारे इंडिया में पाया गया। तो हम इससे ये अंदाजा लगा सकते हैं कि ये कितना इम्पोर्टेंट ये जलाशय है हथनूर बांध। तो ये विदर्भ में रेड रेड क्रेस्टेड पोचार्ड है, चक्रवाक है। चक्रवाक ये लेफ्ट हैंड में नीचे राजहंस है, यूरेशियन विजन है। तो ये अलग अलग कंट्री से माइग्रेशन करके आते हैं विंटर में हर साल में। तो चक्रवाक जो है, चक्रवाक हम लोगों ने अपने रामायण महाभारत में इसका जिक्र शायद आप लोगों ने सुना होगा। अ, तो ये अच्छी तादाद में मिल जाती है। रेड क्रेस्टेड पोचार्ड जो है, ये बहुत ही सुंदर डक्स हजारों की तादाद में हथनूर डैम पे हर साल आता है। राइट हैंड में हम देख रहे हैं कि मेल है, जो उसका क्रेस्ट लाल है, सर के ऊपर लाल तुरा रहता है, इसलिए रेड क्रेस्टेड बोला जाता है। लेफ्ट हैंड में फीमेल है। तो ये भी यूरोपियन कंट्री से हर साल हथनूर डैम पे हजारों की तादाद में आते हैं और हम उन लोग हैं। तो ये रेड क्रेस्टेड पोचार्ड को एक हथनूर डैम का मान चिन्ह हम लोग बनाया जाए, ऐसा सोचा हम लोगों ने। और पिछले साल जलगांव के जिलाधिकारी है थे, उनके हाथों द्वारा, कर कमलों द्वारा इसको एक हथनूर का मान चिन्ह हम लोगों ने घोषित किया। और रेड क्रेस्टेड पोचार्ड ये एक अभी हथनूर का एक मान चिन्ह बना हुआ। जैसे नांदूर मधमेश्वर बर्ड सेंचुरी महाराष्ट्र में नासिक के पास, उसका एक पर्पल मुरहेन मान चिन्ह है, लोगो है। उसी तरह से हम लोगों ने रेड क्रेस्टेड पोचार्ड को हथनूर डैम का मान चिन्ह बनाया है, लोगो बनाया है। बहुत ही सुंदर डक्स है। ये देखिए, ये हथनूर डैम का आईबी इस टाइप का लोगो हम लोगों ने बनाया है। उसके साथ और भी अलग अलग टाइप्स की बर्ड्स देखी जाती है। ये यूरेशियन विजन है, उसको वैष्णव भी बोलते हैं हम लोगों ने। लेफ्ट हैंड में ऊपर देखिए, वैष्णव लोग जैसे टीका लगाते हैं अपने माथे के ऊपर, उस टाइप का टीका लगा हुआ एक बहुत बत्तख दिख रहा है आपको, डक दिख रहा है, इसलिए इसको मराठी में वैष्णव बोलते हैं। तो ये भी माइग्रेटरी बर्ड्स डक है। ये देखिए, लोकल माइग्रेटरी जिसको हम लोग बोलते हैं कि पेंटेड स्टॉर्क है, ओपन बिल स्टॉर्क है, उलिनेक स्टॉर्क है, ये तो प्लैटिन कोल है। ये लोकल माइग्रेशन करके यहाँ पे आती है। प्लैटिन कोल हर साल समर में ब्रीडिंग के लिए आती है। तो नूर डैम का बहुत सारा वाटर रिसेशन हो जाता है और कुछ जमीन सूख जाती है, वहां पे जमीन पे अंडे देती है प्लैटिन कोल। और हर साल समर में मई में आती है अंडे देने के लिए, और अपना बच्चा पैदा करके बड़ा करके निकल जाती है। ये लोकल बर्ड्स है। यहाँ पे दिख रहे हैं हम लोग पर्पल मुरहेन, पर्पल कलर की जो जांभळी पानकोंबडी मराठीत जिला म्हणतात। एक शिट्टी बदक आहे, व्हिस्लिंग डक्स, शिट्टी मारल्यासारखा आवाज काढतो। ये अलग अलग स्पून बिल है, ब्लैक रेड आइबिस है, कार्मोरेंट है। तो ये भी हजारों की तादाद में बर्ड यहाँ पे पाई जाती है। इन बर्ड्स को मैंने पहले बताया कि इन लोगों का हम लोग काउंटिंग करते हैं, तो उसको एशियन वाटरफॉल सेंसस बोलते हैं। या पक्षी महागणना हम लोग हर साल जनवरी में ये प्रोग्राम कंडक्ट करते हैं विद द हेल्प ऑफ फॉरेस्ट डिपार्टमेंट। तो फॉरेस्ट डिपार्टमेंट के भी स्टाफ इसमें सहभागी होते हैं। हम लोगों का टीम रहता है, ऐसे 50-60 लोग हम लोग इकट्ठा होते हैं हर साल जनवरी में, और दिन भर उनकी काउंटिंग करते हैं। तो उनकी अलग अलग टेक्निक रहती है काउंटिंग की। तो काउंटिंग करके हम लोग ये रिपोर्ट सबमिट करते हैं, गवर्नमेंट को करते हैं, अलग अलग एनजीओ को करते हैं। और इस तरह से आप देख रहे हैं कि 20,000 के ऊपर ही हम लोग बर्ड्स काउंट करते हैं। तो
उसमें ज्यादातर कॉमन फूड्स वारकरी जिसे बोलते हैं, वारकरी जो डक्स है छोटे, वो यूरोप से माइग्रेशन करके आते हैं। अ, वो हर साल हजारों के तादाद, तो उनका ज्यादा काउंट हम लोगों को मिलता है। उसके बाद मिलता है रेड क्रेस्टेड पोचार्ड, ये आप लोगों ने पहले उसकी पिक्चर देखी, वो भी उसका भी काउंट हम लोगों को बहुत सारा मिलता है। कॉमन पोचार्ड है, टफ्टेड डक्स है, शेंडी बदक बोलते हैं टफ्टेड डक्स को, नॉर्दर्न शाउलर है, यूरिश इंडिजन है जो कि वैष्णव बोलते हैं हम लोग। तो बहुत सारे बर्ड्स हैं, उनका अलग अलग काउंट लेते हैं। और ऑनलाइन एक कीवर्ड ऐप है, उसके थ्रू हम लोग उसका काउंटिंग करते हैं। हथनूर डैम को लग के अलग अलग रिलीजियस बर्डिंग हॉटस्पॉट, हिस्टोरिकल जो प्लेसेस है, ये कुछ लग के है। मैंने बताया कि रिलीजियस, इसमें मेहुन एक मंदिर आपको दिखाया था, चांगदेव जी का मंदिर दिखाया था, कोथली उसके आगे मुक्ताई नगर है, 100 किलोमीटर के घेरे में शेगांव है, संत गजानन महाराज इनका। और उसके बाद अलग अलग छोटे मोटे लेक्स और डैम्स भी है, ओजरखड़ा डैम है, हरताला लेक है, वेल्लाला लेक है, चारटाना है, पाल यावल वाइल्ड लाइफ सेंचुरी है, अभी रिसेंटली जो मुक्ताई भवानी वाइल्ड लाइफ सेंचुरी है। सब अलग अलग अच्छी देखने वाली जगह, जंगल में या जिन लोगों को पसंद है जंगल घूमना, उन लोगों के लिए बढ़िया चीज जगह है। तो यहाँ पे हिस्टोरिकल इसमें चांगदेव मंदिर है, आसिरगढ़ एक बुरहानपुर के पास एक बहुत बड़ा किला है, वो भी देखने लायक है। विल्हाला टेम्पल है, यहाँ पे भी एक एंशियंट टेम्पल, बहुत ही सुंदर टेम्पल है। अजिंता केव्स है। तो ये सब आजू बाजू में देखने लायक कुछ प्लेसेस है जो बाहर को लोगों को पता नहीं रहता, और यहाँ पे एक अच्छा टूरिज्म बन सकता है। तो इस तरह से हथनूर डैम का जो खासियत मैंने बताया आप लोगों को। तो, तो संत मुक्ताबाई इन्होंने यहाँ पे जो वास्तव्य किया था, या संत मुक्ताबाई यहाँ पे लुप्त हुई थी। तो अ, तो सर या तुम्ही इस परिसर प्रेझेंटेशन का जो मोड मधून बाहेर आले या निसर्गरम्य परिसराचे वर्णन जे आहे, तुम्हाला दिसते सर स्क्रीन शेअरिंग? दिसतंय, पण ते प्रेझेंटेशन मोडच्या बाहेर आले, तुम्ही पहिल्या स्लाइड वर गेले परत. हो हो. तर मी मुद्दामून बाहेर आलेलो आहे, म्हणजे आता ते संत नामदेव विरचित मुक्ताबाईंचे अंतर्धानाचे जे अभंग आहे, हा. त्याबद्दल मी या परिसरामध्ये जे आपल्या संतांनी जे वर्णन केलेलं आहे, तो ये अभंग के बारे में थोड़ा मैं यहाँ पे बोलना चाहूंगा। तापीची ये तेरी महत ग्राम थोरासे सोमेश्वर पुरातन, वैद्य वैशाख मास दशमी निर्मळ, उष्ण काळ फार तापत असे, तेथे परशुरामे मारियेला बाण, पाहाती पुरातन पश्चिमेस, पाहिले गे माये आम्ही तापी तीर, उतरले भार वैष्णवांचे, धन्य तापी तीरी दिसे मनोहर, दोही थोडी भार पातकांचे, नामा म्हणे हरी आवडीचे स्थळ, कन्हेर कमळ उदय आला. नामदेव महाराजांनी बघा किती सुंदर या परिसराचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी या परिसर किती सुंदर होता, या आपल्या ह्या अभंगनावरून लक्षात येईल. फुलले अनेक तरुवर तेथे, दुर्वा दर्भ आत उगवले, करंज जांभळी लागली एक ताटी, वरी बहुदाटी तरुवरांची, अमृत फळे अपार विस्तारले फार, त्या माझी मयूर टाहू देती, कंठ कोकिळा त्या सुस्वर गायन, तरुवर सुमने परिमळ, पारिजातकांची दाटी झाली भारी, आत मैलागिरी डुल्ला डुल्लातती,
नामा म्हणे देवा भला हा एकांत, मार्कंडेय तेथे तप केले. मार्कंडेय ऋषींनी इथे तप केलेले याचं वर्णन केलेलं आहे. आता जिथे ऋषी तप करतात तर ती जागा फार महत्वाची असते. शांतता, निसर्गरम्य अशा जागे आपण बघतो की ऋषीमुनींनी तप केलेले आहे. आता आपले ऋषीमुनी पूर्वी हिमालयात जायचे, कारण तिथे तेवढी शांतता मिळायची, मनशांती मिळायची, एकांत मिळायचा. तर या स्थळी म्हणजे हत्नूर आहे. सोनियाची झाडे अनेक कर्दळी आत रानकेळी फोपावल्या. या रानकेळी पूर्वीच्या काळी तिथे होत्या. सीताफळी भरित अवघी, तापीथळी दाट दिसती, गाढी रामफळी. तापी तीरी ऋषी आणि सारंगधर, पाठीमागे भार वैष्णवांचे. धन्य महतनगर, धन्य सोमेश्वर, धन्य तापीतीरी योगी यांचे. महतनगर म्हणजे सर मी सांगू शकतो की तुम्हाला, आता जे मेहून जे आहे, संत मुक्ताबाईंनी जिथे वास्तव केले, की मुक्ताबाई तिथून लुप्त झालेली आहे, त्याला महतनगर, आता त्याचा अपभ्रंश मेहून असं झालेला आहे. तर त्या सगळं या तापीतीराचं हे वर्णन आहे. उष्णकाळी छाया आवडते फार, महती ऋषीश्वर रम्य स्थळ. नामा म्हणे देवा रंगले अंतःकरण, उतरती विमाने गंधर्वाची. उदित कमळे नाना वर्ण सुंदर, फुलले तरुवर नाना रूपे. श्वेत पित्त रक्त भ्रमर, ऋणझुन होतीत श्रवण वैष्णवास. गुंजीराव भ्रमती रत्नकळा फाकतो, मनोहर तापी दिसती सुरवराला. तरुवर गगनी अंकुरले भारी, विजया बहुत पारी भोवतापरी कोंदाटल्या. गंधर्वे गायने आलापित सुस्वरी, केले स्पष्ट नैमी गुह्यर गौप्य. नामा म्हणे देवा मन स्थिर झाले स्थिर, पडिला विसर अविद्येचा. तर अशा परिसराचं किती सुंदर वर्णन आपल्या संत नामदेवांच्या मुक्ताबाईवर हे रचलेल्या अभंग याच्यामध्ये आपल्याला दिसतो आहे. आणि म्हणजे पीपीटी सर ऍक्च्युली विशाल सर, हा पीपीटी एवढीच होती मी ऍक्च्युली दुसऱ्या एका कार्यक्रमासाठी बनवलेली ऍक्च्युली. आता ती एवढीच मी ती दाखवली, म्हणून तुम्हाला वाटलं की पीपीटी संपली आहे. एवढं मी आता या बाबतीत सांगू शकतो. किंवा आपल्याला आपले जे आता झूम मीटिंग मध्ये पार्टिसिपेंट्स आहे, किंवा आपले काही प्रश्न असतील किंवा आपल्याला चर्चा करता येईल तर आपण करूया. किंवा कोणाला काही या बाबतीत बोलायचं असेल किंवा शंका असतील तर आपण चर्चा करू शकतो. नक्की सर. फक्त जे दुसरे स्पीकर आहेत ते जॉईन झाले का मी विचारतो. ओपो नावाने वळवी सर जॉईन झालेत का? संदीप वळवी. हॅलो. हॅलो, आम्हाला विचारताय सर तुम्ही? नाही नाही ते हा. हॅलो, ओपो नावाने कोण जॉईन आहे? हॅलो. बहुतेक ते नाहीये जॉईन. मी त्यांना कॉल करतो, तोवर आपल्या सोबत जे पण पार्टिसिपंट आहे मी त्यांना सांगतो की तुम्हाला काही बोलायचं असेल तर नक्कीच बोला. संजू कुमार बरोदे सर, जिथं तापी नदी उगम पावते मुलताईला, तिथून आहेत. मैं संजू कुमार सर आपसे भी रिक्वेस्ट करता हूँ, आपको अगर कुछ बात रखनी हो तो अनम्यूट करके बात कीजिए. संजू कुमार सर. नमस्कार सर जी। नमस्कार, बोलिए प्रणाम सर जी। संजू. और बोलिए. सब आओ तापी नदी को जाने कार्यक्रम के सभी पार्टिसिपेंट को मेरा सादर प्रणाम। जैसा कि अभी कार्यक्रम चल रहा है, मैं कहीं सफर में था, सफर से चलते हुए कार्यक्रम अटेंड कर रहा था और इस समय मैं घर पहुंचा हूँ। सभी को पुनः प्रणाम। हम लोग, जैसा कि आदरणीय विशाल भाई साहब जानते हैं कि आओ तापी नदी को जाने कार्यक्रम के अंतर्गत जल संरक्षण के लिए कार्य करते हैं। और अभी हमारी टीम ने एक
नया कार्य करना शुरू किया है, जिसमें मुख्य रूप से अगर देखा जाए तो एक सर्वे किया गया साहब। यहाँ पर हमारी टीम ने एक सर्वे किया, गायत्री परिवार की टीम ने, और जो एक कर्मचारी समिति है हमारी, वो समिति ने एक सर्वे किया, तो इसमें एक पाया कि जो बच्चे बीमार क्यों हो रहे हैं, अधिकांश लोग जो पहले आज से 50 वर्ष पूर्व लोग बीमार इतने अधिक नहीं हुआ करते थे, छोटी मोटी कोई बीमारी हुआ करती थी और छोटी छोटी बीमारियां स्थानीय इलाज से सही हो जाती थी। लेकिन अब देखने में आया कि छोटे छोटे बच्चों को भी कैंसर जैसी महामारियां होने लगी है, और इसके पीछे क्या कारण है, तो कारण निकाल के हम लोगों ने लाया। मेरा निवेदन था विशाल सर, हाँ आपको आवाज बोलिए आ रही सर, है? बोल। हाँ आवाज आ रही है। मेरा मेरा निवेदन ये था कि जो आज के अपने स्पीकर है, आप तब तक उनसे कांटेक्ट कीजिएगा। हाँ हाँ मैं, क्योंकि मेरा अपना विषय काफी विस्तृत विषय है, बड़ा मतलब बड़ा एक ऐसा विषय है जो लगभग आधा पौन घंटा भी चल सकता है। लेकिन अपन चाहेंगे कि अपने कार्यक्रम में आज जिनको स्पीकर के रूप में आमंत्रित किया है वो अपनी बात रखे। वो जब तक नहीं आते, मैं मतलब अपनी बात रखने का प्रयास करता हूँ। हाँ सर बोलिए जी ना। जी जी। तो जैसे ही स्पीकर ज्वाइन हो जाए तो आप मुझे हिंट कीजिएगा, क्योंकि उनकी अपनी तैयारी है, उनको आज आमंत्रित किया है, अपन चाहेंगे कि वो अपनी बात पूरी। जी, तो मुख्य रूप से इस बात पर देखने में आया कि बीमारी होने के पीछे सबसे बड़ा कारण क्या है, तो समझ में आया कि शरीर में प्लास्टिक की मात्रा जा रही है। प्लास्टिक जाने के पीछे बहुत सारा चिंतन मनन जब करने में आया, तो देखने में आया कि जो गौ का जो, जिसको अपन शुरुआत में कहेंगे, बचपन में बच्चों को जो दूध पिलाया जा रहा है, वो दूध देसी गाय का नहीं है। और देसी गाय का दूध नहीं होने के कारण उसमें जो आज जिसको हम गाय कह रहे हैं, लेकिन हम ये कहें कि गाय के प्रजाति का एक नया एक पशु बनाया गया, और उस पशु से फिर जिस दूध का उसमें वो सभी पोषक तत्व नहीं है होना चाहिए। तो एक सर्वे में आया कि इसको कैसे बच्चों के स्वास्थ्य को कैसे सुधारा जाए, बड़ों के स्वास्थ्य को कैसा सुधारा जाए। दूसरी चीज देखने में आई कि जो आज खेती हो रही है, तो जैविक खेती लगभग लगभग बंद हो चुकी है, और हम लोग यूरिया सुपर जैसे बड़े जो केमिकल्स का उपयोग हम लोग कर रहे हैं, और स्प्रे के रूप में कई केमिकल्स का उपयोग कर रहे हैं। उसके दुष्प्रभाव हमारे शरीर पर आने लगे हैं, वो भोजन में उनकी मात्रा बार बार मिलने लगी है। तीसरा एक कारण जो सर्वे में आया, वो सबसे अधिक ये आया कि जब हम भोजन कर रहे हैं, तो अधिकांश जगह जो सामूहिक भोजन हो रहा है वो पत्तलों पर होता है। और पत्तले, बहुत पहले तो पत्तों की उपयोग की जाती थी, पलाश के पौधों के पत्तों का उपयोग किया जाता था। लेकिन बाद में समझ में आया कि ये चीजें धीरे धीरे अब बंद होकर प्लास्टिक का रूप लेने लगी, और जो पत्तले प्लास्टिक के पत्तलों का उपयोग हो रहा है, उसके ऊपर जो सबसे ऊपर की जो लेयर होती है, वो काफी पतली लेयर होती है, और उस पतली लेयर के कारण उस पर जब कभी कोई गर्म चीजें डाली जाती है, दाल हो या सब्जी हो, तो वो प्लास्टिक की लेयर उसमें घुल जाती है, और अनायास ही हम ना चाहते हुए भी हमें पता ही नहीं होता कि हम प्लास्टिक का सेवन कैसे कर रहे हैं और कब कर रहे हैं। तो धीरे धीरे उस पत्तल के जो ऊपर की लेयर होती है, वो फिर घुलकर हमारे शरीर में भोजन के साथ जा रही है, और ये हमारे शरीर में जमने लगी है। तो इस प्रकार से प्लास्टिक का जो की समस्या है वो हमारे सामने है। जो वास्तविक दूध जिसको हम देसी गाय का दूध है, उसकी कमी के कारण हम लोग जिस बीमारियों का शिकार हो रहे हैं, इस तरह की धीरे धीरे कई प्रकार की समस्याएं आने लगी। उसके बाद देखा गया कि अभी जब कोविड के समय में हमने देखा था, ऑक्सीजन की कमी है, निश्चित रूप से पेड़ पौधों की कमी हो रही है,
और आज जो हमारे यहाँ का अनुपात है वो बहुत कम रह गया है। तो पेड़ पौधों को लगाने की बहुत आवश्यकता है। तो एक हम लोगों की टीम ने एक बड़ा काम करने का एक प्रयास किया, ऐसा कि केवल समस्याएं बताने से कुछ नहीं होगा, हमको समस्याओं का समाधान भी करना होगा। तो इन समस्याओं के समाधान के लिए अभी फिलहाल में पिछले 3 महीनों से हम लोगों का एक कार्य चल रहा है कि हम लोगों ने हमसे बैतूल जिले में ऐसे 10 गांव चिन्हित किए हैं। 10 गांवों में एक जिसको चिन्हित करने को जिसको हम कहेंगे पॉइंट नोट आउट किए, और फिर उन लोगों को वहां जाके हम लोगों ने मीटिंग ली, उन लोगों को इस बारे में समझाइश दी कि ऐसी ऐसी समस्याओं के कारण ऐसे है, और फिर उस पे एक पूरा का पूरा एक पैकेज तैयार किया। कुछ बैतूल जिले के कर्मचारी है जिसमें अधिकांश तो नहीं कहूंगा, लेकिन एक समिति बनी हुई किराड़ कर्मचारी समिति बैतूल। इस समिति में लगभग 340 लोग जुड़े हुए हैं। 340 लोगों ने अपने जेब से राशि जमा की, और कुछ दिनों से इसमें एक अकाउंट खोलकर रखा गया था। उस अकाउंट के माध्यम से जो राशि जमा हुई थी, उस राशि से हम लोगों ने इन समस्याओं के समाधान का हल निकालने का प्रयास किया। और ये इस बात की ओर हम लोग आए कि इसका समस्या का समाधान कैसे होगा। तो सबसे पहले हमने बोला कि देसी गाय के उत्पादन को बढ़ाना बहुत आवश्यकता है। देसी गाय का संरक्षण होना बहुत जरूरी है। जब तक हर घर में देसी गाय नहीं होगी, इस समस्या का समाधान नहीं होगा। तो इसको प्रोत्साहन देने के लिए, इसको आगे बढ़ाने के लिए हम लोगों ने उन 10 गांवों में लोगों से निवेदन किया कि उस गांव में कोई भी व्यक्ति जो देसी गाय पालना चाहता हो, हम देसी गाय पालने के लिए हमने उन लोगों को 25,000 रुपए अपने तरफ से मुहैया कराने की बात कही कि हम लोग आपको गाय खरीदने के लिए 25,000 रुपए देंगे, और आप इससे देसी, बशर्ते आपको ये नियम का पालन करना होगा। आप हमारे शर्तों पर ये रहेंगे कि आपको देसी गाय ही पालने के लिए पैसा दिया है, आप देसी गाय ही उससे खरीदेंगे। दूसरा, हम लोगों ने उस गांव में एक निवेदन किया कि आप लोग अपने गांव को प्लास्टिक मुक्त बनाएंगे। प्लास्टिक मुक्त बनाने के लिए हम लोगों ने एक ऐसा निवेदन इस प्रकार से किया कि आपके गांव में जो छोटे छोटे गांव है, यहाँ पर जितने भी सार्वजनिक भोजन होते हैं, जिनको सामूहिक भोजन हम कहते हैं, कि सब लोग एक साथ बैठकर जब भोजन करते हैं, जहाँ पत्तलों का उपयोग किया जाता है, तो आप लोग ये पत्तल का उपयोग ना करें, इसके जगह पर स्टील की थालियों का उपयोग करें। इन स्टील की थालियों के उपयोग के लिए हम लोगों ने अपनी समिति की ओर से 25,000 रुपए की स्टील की थालियां और स्टील के गिलास उनको खरीद कर दिए। लगभग लगभग 178 180 के लगभग ये थालियां एक गांव को हम लोगों ने प्रदान करने का प्रयास किया। इन गांव वालों ने अगर उसमें कोई राशि मिलाई है तो 13-14 हजार रुपए अगर वो मिलाते हैं, तो इस तरह से हम लोगों ने 39,000 रुपए में 200 थालियां और गिलास देने का प्रयास किया, और इस प्रकार से 10 गांव में हम लोग वितरित कर चुके हैं। बस उनसे एक निवेदन इतना ही है कि उस गांव में बिना किसी भेदभाव के हम लोग जाति धर्म सबको एक समान मानते हुए उस दिशा में भी आगे बढ़ाने का प्रयास कर रहे हैं कि संविधान के अनुसार हम लोग चले। कि उनसे निवेदन इस प्रकार से हमने किया कि आप अपने गांव में किसी भी प्रकार के जाति धर्म के बंधन से मुक्त होकर कार्य करेंगे। ये थालियां गांव के किसी भी परिवार में कार्यक्रम होगा, वहां पर आप लोग उपयोग कराएंगे, और प्लास्टिक के बर्तनों का उपयोग बिल्कुल भी बंद करेंगे, ताकि अपने गांव को में होने वाली बीमारियों से उसको बचाया जा सके। निवेदन किया गया कि इन थालियों की संख्या बढ़ाने के लिए जब भी आप कहीं कोई अपने कार्यक्रम होते हैं, जैसे किसी की याद में देना, किसी की स्मृति में, हमें आज तक हम कहीं मंदिरों में, मस्जिदों में, चर्चों में हम लोग पैसा देने का काम करते हैं। तो हमने उनसे निवेदन किया कि ये तो हो गया, अब स्वास्थ्य को बचाने के लिए आप ऐसा निवेदन कर सकते हैं, किसी की शादी की सालगिरह आ रही है, किसी का जन्मदिन आ रहा है, किसी की विवाह दिवस आ रहा है, आप इन खुशी के मौकों पर आप कम से कम 5-5 थालियां, 5-5 गिलास डोनेट कर सकते हैं, और ये उसमें मिला सकते हैं, ताकि इसकी संख्या बढ़ती रहेगी, और आपके गांव में फिर कभी भी प्लास्टिक के बर्तनों का उपयोग नहीं होगा, प्लास्टिक के पत्तलों का उपयोग नहीं होगा, और गांव जो है स्वास्थ्य संवर्धन की ओर आगे बढ़ेगा। पर्यावरण संरक्षण के लिए एक अभियान उसी के साथ में चलाया कि यदि कोई किसान अपनी ओर से अपने खेत में पौधे लगाना चाह रहे हैं,
तो हम लोगों ने किसी पर्टिकुलर एक किसान के लिए काम करने का हमारा उद्देश्य नहीं था। समिति का उद्देश्य ये है तो अपन बड़ा करने का प्रयास करें। तो हम लोगों ने ऐसा किया, उस गांव में सर्वे किया, जिन लोगों ने जिस वैरायटी के पौधे लगाने के लिए हमसे निवेदन किया, हमने बोला एक व्यक्ति को हम 5 पौधे देंगे, और इस प्रकार कम से कम उस गांव में 25 किसानों का होना जरूरी है। तो इस प्रकार से हम एक गांव में 125 पौधे अच्छी वैरायटी के, उनके पसंद की वैरायटी के, उन पौधों को हम लोगों ने निःशुल्क उपलब्ध कराने का प्रयास किया। उन गांवों में जाकर हम लोगों ने पौधे निःशुल्क पहुंचाए, उनसे निवेदन किया था कि वो उसके लिए तैयारी करें। तैयारी के लिए हमारे जो कृषि वैज्ञानिक है, एक्सपर्ट हमारे टीम में पहले से है मौजूद है। हम लोगों ने पहले जाकर पौधों को कैसे लगाना है, किस प्रकार के गड्ढे किए जाने चाहिए, किस प्रकार से खाद बीज होना चाहिए, कैसे उनको पाला पोसा जा सकता है, इसकी एक एक घंटे का हम लोगों ने एक मीटिंग लेकर, एक प्रकार से सेमिनार लेकर उन लोगों को पहले जागरूक किया। लोग तैयार हुए और हमने अपने निःशुल्क रूप से अपने खर्चे पर उन लोगों को वो पौधे उसका लाना है। एक हम लोगों ने एक शपथ पत्र भरवाया है। हम लोग निःशुल्क पौधे तो दे रहे हैं, लेकिन अगले वर्ष इसी सीजन में हम लोग आएंगे, इन पौधों की ग्रोथ हम जरूर देखेंगे। अगर एक गांव में 125 पौधे दिए हैं, हम लोग समिति बनाकर उन पूरे 125 पौधों की एक प्रकार से निवेदन के रूप में मॉनिटरिंग करेंगे कि भैया 125 पौधे आप लोगों ने बराबर पाल पोस कर बड़े किए कि नहीं, ताकि आगे मोटिवेशनल रूप से लोग और उससे प्रेरित हो सके, ताकि आगे और अच्छा कार्य कर सके। इस प्रकार एक पूरा का पूरा पैकेज तैयार किया है कि आप और हम, जैसा कि हम पर्यावरण के लिए काम कर रहे हैं, जल संरक्षण के लिए काम कर रहे हैं, उद्देश्य हमारा जल संरक्षण भी उसमें है, स्वास्थ्य आंदोलन भी उसमें है, ग्रामों की समृद्धि भी उसमें है, और गौ संरक्षण। ताकि एक बार जैसे हम लोगों के मोटिवेशन का एक तरीका था, हम लोगों ने एक बात कही कि जैसे कोई भी व्यक्ति अपने लिए, जैसे दूध अगर कोई बेचने का काम करता है, तो उस व्यक्ति का एक निवेदन रहता है कि अपने बच्चों के लिए तो ओरिजिनल दूध घर में रख ही लेता है, कम से कम बिना पानी के। तो ऐसा उनसे कहा कि जब वो अपने बच्चे को के लिए स्पेशलाइजेशन कहीं ना कहीं कोई चीज रखते हैं, तो आप इस प्रकार से कीजिए कि एक देसी गाय हो आपके घर में। अभी आप पूरी की पूरी गाय तो नहीं बदल पाएंगे जो दूध का धंधा करते हैं, लेकिन आप इतनी गायों के साथ में एक देसी गाय जरूर रखें, और उस देसी गाय का दूध केवल घर में पीने के लिए उपयोग करें। आप अपने बच्चों को कम से कम दूध के रूप में जहर तो ना दे। ऐसा एक प्रयास किया गया, और आज वो हमारी योजना जो है काफी हद तक सफल भी हो रही है। इसे आगे बढ़ाने का प्रयास किया जा रहा है। साथ में भोजन में जो हम लोग जहर जैसे रसायनों का उपयोग कर रहे हैं, उसके लिए निवेदन किया गया कि जिस किसान के पास में खेती है, उस खेती में से यदि वो संभव हो सके, बहुत बड़ी खेती है तो 1/4 की बात की उन्होंने, 1.4 भाग में वो जैविक खेती करे। यदि किसी के पास में बहुत कम जमीन है, फिर भी हमने कहा न्यूनतम 1 एकड़ जमीन की बात कर रहे हैं हम, कि 1 एकड़ जमीन में वो अपने परिवार के लिए भोजन के लिए जो आवश्यक अनाज है उसको उगाने के लिए उतने भाग में जैविक खेती जरूर करे। और उस अनाज को यदि वो अपने घर में यूज कर रहे हैं और संजू उसको कुमार बेचने की सर, बात नहीं आपको कर रहे एक हैं, दो हमने मिनट रोकता हूँ। सोचते हैं। संजू कुमार सर, जी एक जी दो मिनट रोकता हूँ। जो हमारे पहले स्पीकर है अनिल महाजन सर, उनसे बहुत सारे लोगों को पूछना है कुछ, तो हम उनको पहले उनकी बात रखने देते हैं, फिर ये कंटिन्यू करते हैं। बिल्कुल सर, बिल्कुल बिल्कुल। हाँ हाँ सुनीता दीदी, डॉक्टर के डी यादव, डी आर पाटील सर, तुम्हाला काही बोलायचं असेल तर अनम्यूट करून बोलू शकता. ओप्पो नावाने कोण जॉईन आहे? तुम्हाला पण काही बोलायचं असेल तर अनम्यूट करून बोलू शकता.
सुनीता दीदी बोला ना. हा सर. अनिल महाजन सरांनी आज खूपच म्हणजे त्यांच्या कार्याची तर आपल्याला माहिती दिलीच, पण संपूर्ण जो परिसर आहे हातने, तो त्यांनी अगदी पिंजून काढलेला आहे. डोलारखेडा म्हणून त्यांनी जो उल्लेख केला, तिथे मी पण एकदा गेलेली आहे सहलीमध्ये. तर खूपच छान तिथे पूर्ण मेळघाटाला लागूनच हा हे जे जंगल आहे ते मेळघाटाला लागून त्याची सीमा आहे. त्याच्यामुळे ते एक सुंदर असं राखीव वन तयार झालेलं आहे आणि तिथे खरोखर वाघाचं अस्तित्व आहे. हे तिथल्या गावकऱ्यांनी पण तो वाघ प्रत्यक्ष पाहिलेला आहे. आणि त्यांनी जे सांगितलं की नवीन नवीन पक्षी, की हजारो किलोमीटरचा प्रवास करून तिथे पक्षी येतात. तर हे पण ऐकून म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटलं की आपण जर कुठे जायचं असलं तर आपण किती प्रवासाची तयारी करतो, आणि हे पक्षी विना काही त्यांना दिशा, आणि ते म्हणजे किती मेमरी त्यांची स्ट्रॉंग असेल की जे दरवर्षी त्याच डॅमवर म्हणा, किंवा आपल्या मेहरुण तलाव, जळगावला मी असते तर जळगावच्या मेहरुण तलाववर सुद्धा दरवर्षी हिवाळ्यामध्ये अनेक परदेशी पक्षी जे आहेत अनेक प्रजातींचे, तर ते येत असतात. तर ह्या पक्ष्यांच्या जगामध्ये नक्कीच म्हणजे पक्ष्याचं जे अस्तित्व आहे किंवा पक्ष्यांचं जे पूर्ण जग आहे ते आपल्या माणसाला नेहमीच भुरळ पाडतं आणि आपल्या स्वतःकडे आकर्षित करतं. तर सुंदर अशा पक्ष्यांच्या जगात राहणारे आपले अनिल महाजन सर यांनी दिलेली माहिती खूप छान वाटली, महत्वपूर्ण होती, आणि आपल्या कमीत कमी माणसाला आपल्या परिसरातील पक्ष्यांची तरी माहिती हवी असं मला वाटतं. आणि त्याची म्हणजे नोंद जर प्रत्येकाने ठेवली तर आपल्याजवळ एक छान डाटा तयार होईल. आणि ते म्हणतात ना की म्हणजे शाळेमध्ये पण आलं होतं ते की तुमच्या शाळेच्या परिसरामध्ये, मी एक शिक्षिका आहे आणि राष्ट्रीय हरित सेने अंतर्गत अनेक आम्ही पर्यावरणाचे उपक्रम घेत असतो. तर त्यांनी तुमच्या शाळेची जैवविविधता तुम्ही त्याच्या नोंदी ठेवा. म्हणजे काय, तुमच्या परिसरात जी झाडं आहेत त्या झाडांवर कोणकोणते पक्षी वर्षभरामध्ये तुम्हाला दिसतात त्याच्या नोंदी ठेवायला सांगितलेल्या होत्या. तर त्या निमित्ताने म्हणजे आपण जर बघितलं आणि सुरुवात केली निरीक्षणाला, तर अनेक पक्षी आपल्या परिसरात सुद्धा आहेत आणि इतकं वैविध्य आहे त्याच्यामध्ये, ते आपल्याला दिसून येतं. सरांच्या या निमित्तानं म्हणजे आजच्या व्याख्यानाच्या निमित्ताने ते म्हणजे सगळं रिकॉल झालं. आणि असंही रोज आपल्या म्हणजे घराच्या अवतीभोवती मी पण खूप झाडं लावलेली असल्यामुळे, किंवा कुंड्यांमध्येच माझी रोपं आहेत, तर तिथे दरवर्षी एक छोटा पक्षी, बुलबुल पक्षी असतो तो. तर दरवर्षी, ह्या वर्षी त्याने 2दा म्हणजे घरटं आणि ते केलं. तर खूप छान वाटतं ते निरीक्षण करायला, लांबून त्यांचे आवाज ऐकायला. आणि नेहमी म्हणजे सकाळ पासून तर रात्रीपर्यंत त्यांचा आवाज चहूबाजूला सुरू असतो. तर खूपच छान सर, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम, सुनीता. तुम्ही माझ्या जे एका भाषणाचं किंवा पीपीटीचं अप्रिसिएशन केल्याबद्दल. सर्वांना मी या माध्यमातून सर्वांना इन्व्हाइट करू इच्छितो की एकदा हत्तूर डॅम आणि परिसराला भेट द्यावी, ज्यांनी दिलेली नाही आहे किंवा ज्यांनी दिलेली आहे पण वेगळ्या उद्देशाने दिलेली आहे. तर एक पक्षी या अँगलने भेट दिल्यास मी नक्कीच या बाबतीत तुम्हाला पक्ष्यांबाबत मार्गदर्शन करू शकतो, करेल मार्गदर्शन. आणि नव्याने तुम्हाला स्थलांतरित पक्ष्यांची एक वेगळी ओळख तिथे प्रत्यक्ष पाहून होईल. धन्यवाद सुनीता दीदी. टी.आर. पाटील सर, डॉक्टर के.डी. यादव, तुम्हाला काही बोलायचं असेल ओपो नावाने कोण आहे तर तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. हॅलो. हा बोला सर, डी.आर. पाटील. जे हा सर, मी माझी ओळख नव्हतं. पहिल्यांदा मी डी.आर. पाटील, इथे बराच काळ जळगाव जिल्ह्यात फॉरेस्ट ऑफिसर म्हणून राहिलेलो आहे. सब केस RFO आणि सब DFO म्हणून पण राहिलेलो आहे.
त्यामुळे जिल्ह्यातलं फॉरेस्ट बऱ्यापैकी माझी माहिती होती. तर बर्ड्स बद्दल तर अनिल महाजन सरांचं काम तर आणि त्यांच्या मित्रमंडळींचं काम तर म्हणजे पूर्ण फुल्ली डेडिकेटेड आणि पूर्ण वाहूनच घेतलं आहे यांनी सगळ्यांनी त्यांच्याकरता. हे तर दिसतच आहे, आहेच आहे. मला काय म्हणायचं, मी त्याच्याशी पूरक ग्रासलँड डेव्हलपमेंट जी जळगाव जिल्ह्यात बऱ्यापैकी 10-15 हजार हेक्टरवरच्या वरती ग्रासलँड्स आहेत किंवा त्याच्यापेक्षाही जास्त ग्रासलँड आहेत, मेंटेन केलेले आहेत, मेंटेन करायला पाहिजे अशा नियमात आहे. पण त्या मेंटेन केल्या जात नाही फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून. मी फॉरेस्टला असतानाही त्याच्यात विरोध केला होता, पण माझा विरोध काही टिकला नाही. जर लोकांकडून याच्यावर अशी मोहीम किंवा काही उभी राहिली, आंदोलन सारखं जन आंदोलन, तर त्यांना आपल्याला काही वेगळं काही सांगायचं नाही आहे, तुमचे नियमच पाळा फक्त, आणि पाळले जात नाही कसे ते. तर हे जर झालं तर बर्डची संख्या वाढेल, जंगलाची परिस्थिती वाढेल, चांगली होईल, असं माझं मत आहे. अनिल सर बोला, आपण त्याच्यावरती माहिती आपल्याला सगळ्या गोष्टी. नक्कीच सर, तुम्ही असताना आपण बघितलं तुम्हाला जवळून काम करताना, विशेष करून कुऱ्हा वडोदा फॉरेस्ट रेंजचे तुम्ही आरएफ असताना बघितलेलं आहे, आणि मेंढी चराई विरुद्ध तुमचं काम खूपच अतुलनीय होतं, खूपच जबरदस्त काम होतं. तुम्ही गेल्यानंतर पुन्हा तोच प्रॉब्लेम चालू झालेला आहे, आणि ते मेंढी चराई, गुरं चराईमुळे काय झालेलं आहे की रंबलिंग झाल्यामुळे सर्व रानतुळस आणि तरोटा फोपावलेला आहे जंगलामध्ये, आणि अनेक गवतांच्या प्रजाती ह्या नष्ट झालेल्या आहे. आता आपण तुम्हाला सांगायलाच नको, पण इतर पार्टिसिपेंट आहे ते ध्यानात घेऊन मी सांगू शकतो की स्थानिक गवताच्या प्रजाती या किती महत्वाच्या आहेत. नुसत्याच पक्षी अधिवासासाठी नाहीच, तर इतर जैविकता आणि स्थानिक गुरं जे आहेत, गायी आहेत की त्यांच्या स्थानिक गवत खाल्ल्याने त्यांचं पोषण व्यवस्थित होतं आणि दूधही पौष्टिक येत असतं. पण आपण आता बघतोय की त्याचं सगळं विद्रुपीकरण झालेलं आहे, आणि स्थानिक गवतांच्या जागा आता या सगळ्या रानतुळस आणि तरोट्याने घेतलेल्या आहे. आता नुकत्याच धुळ्याला उत्तर महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलन झालं, आणि त्या संमेलनाचं अध्यक्षपद मला दिलेलं होतं, चौथ्या उत्तर महाराष्ट्र पक्षी मित्र. आणि त्या संमेलनाची पण हीच होती, रानमाळा आणि त्यांचं संवर्धन. तर तिच्यामध्ये मी महाराष्ट्रातील किंवा खानदेशातील जे आहेत ग्रासलँड त्याच्याविषयी मी मांडलेला होती भूमिका माझी, आणि प्रेझेंटेशन पण केलेलं होतं. आणि काय सद्यस्थिती काय करता येऊ शकेल याबाबतही संमेलनाच्या आधी मी भाषणाच्या तयारीसाठी काही तज्ज्ञांशी चर्चा केली. डॉक्टर कौस्तुभ पांढरे आहे, त्यांचं मोठं काम आहे महाराष्ट्रामध्ये ग्रासलँडवर किंवा लेसर फ्लोरिंग तनमोरच्या संवर्धनासाठी त्यांचं मोठं काम आहे. आणि तनमोर हा पक्षी ग्रासलँडवर किंवा अशा याच्यावर त्याचा अधिवास आहे. तर हे पक्षी पण आता महाराष्ट्रातूनच त्या देशातूनच लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. फार कमी इंडिव्हिज्युअल्स आहेत. माळढोक सारखे पक्षी आहेत, ते पण महाराष्ट्रातून जवळपास नष्ट झाले आहे. तर हे दुर्मिळ पक्षी या रान जे आहे ग्रासलँड आहे, सॉरी, तर ग्रासलँडच्या याच्यामुळे संपुष्ट होत चालले. आणि आता तुम्हाला सांगायची गरज नाही सर की मुक्ताईनगर किंवा कुऱ्हा वडोदा या भागामध्ये खूप छान छान ग्रासलँडचे पॅच आहेत, आणि काही काही पॅच अजूनही आहेत. तर त्यांचं आता काही मी 1-2 महिन्यापूर्वी माळेगाव जे आहेत गोदोळकडे जाताना मुक्ताईनगरहून, त्या तिकडे खूप चांगले पॅच आहे, तुम्हाला चांगलीच माहिती आहे. तर तिथे आम्ही ग्रासलँडचे पक्षी बघायला गेलो होतो. तर पूर्वी सर या सगळ्या परिसरामध्ये तुम्ही असताना बघा, काही भाग गुरचराईसाठी बंद ठेवून काही भाग ठेवायचे उघडा, काही त्याचे त्या गवताचा लिलाव व्हायचा. ती जी सिस्टीम आहे सगळी टोटल बंद झाली आता पण सर ही जी आहे ना, हे सगळी सिस्टीम कायद्यात नियमात सगळं लिहिलं आहे. वर्किंग प्लॅन मध्ये तुम्हाला पाठवतो वर्किंग प्लॅन त्यांचे. तर वर्किंग प्लॅन मध्ये हे सगळं आजही आहे, असं काही नाही की ती पण ही मंडळी काय इतकी बत्थळ आलेली आहेत ना, त्यांना जितक्या शिव्या आणायच्या तितक्या कमीच पडतात. म्हणजे इतके निर्लज्ज आणि बेशर्म आहेत ही मंडळी की त्या नियमचं अजिबात पाळत नाहीत, पण पाळण्याचा प्रयत्न पण करत नाहीत. मला माहिती आहे की सगळे 100% फॉलो होणार नाहीत, पण प्रयत्न पण केला जात नाही. मोरओव्हर त्यांच्याकडून प्रचंड प्रमाणात पैसे घेतात.
बरं का, ओपनली मी म्हणजे ह्या गोष्टीसाठी जन आंदोलन सर्व उभं राहिलं पाहिजे ना, अदरवाईज जंगलांचं मोठं प्रचंड नुकसान आहे. फार वाईट वाटतं आम्हाला. आपण भरपूर आम्ही 100% अतिक्रमण नष्ट करून गेलो होतो इथून जाताना. आता सगळे रिस्टोर झालेत, मोरवर वाढलेले आहेत. बरं हे झालेत, पण हे गवतांचे जंगलाचे नुकसानी प्रचंड चाललेली आहे. आणि हे गवत म्हणजे हा फक्त त्या म्हणजे तो आजूबाजूला फिरून येणार ना तिथे, म्हणजे पूर्ण हॅबिटॅट त्याचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे पक्ष्यांचं, प्राण्यांचं. हे मागेही मी अगदी माझ्या त्या ह्या ज्या गवताची जी लिलाव होतात दरवर्षी, त्याच्यात स्पष्ट असतं नमूद की फक्त कापून त्याने गवत न्यायचं आहे. तर चुकूनही कुठे एक पेंडी सुद्धा कापली जात नाही. एक पेंडी सुद्धा. पूर्वी आमच्या म्हणजे तेव्हा काही वेळेला ट्रका गवतांच्या निघायच्या, भरायच्या, मोठ्या प्रमाणावर लोकांना रोजगार मिळायचा. आणि गवत कापल्यानंतर खाली परत जे गवत राहतं त्याच्यावर पक्षी पण चरायचे, ढोरं पण चरायचे ना, त्याच्यात अजून ते गवताचं बी पडून जायचं त्याचं. त्यामुळे पुढच्या वर्षी गवत चांगलं व्हायचं. हा, तर ही सगळी बीजच पडत नाही आता. ते बी पडत नाही. तर हे कुरण डेव्हलपमेंटवर खास फोकस झाला पाहिजे. उलट मी तो झाडाचं डेव्हलपमेंट होईल तेव्हा होईल, पण कुरणाची डेव्हलपमेंट झाली तर आपोआप झाडांची पण होईल. तर याच्यावर जे आहे आम्ही वर्किंग प्लॅन तोच राबवा. त्यांना असं कडकपणे मोठा मोर्चा वगैरे नेऊन त्यांना जरा डोक्याने इतके बोगस आलेत ना हे IFS लोक होतात कश काय, हे काय शिकतात ना, कश काय ना परीक्षा पास होतात UPSC. एक मिनिट, ही रीती मला मला त्यांची असं सर. म्हणायचंय, तुम्ही आता कुठे असतात राहायला सर? DR पाटील सर. मी तर जळगावला आलो होता राहायला. मी इथून बदलून गेलो होतो मुंबईला. अच्छा, आता रिटायर बदलून झाला? इथून माझी प्रमोशन, आता रिटायर झालो 2 वर्ष, 3 वर्ष, 30 वर्ष आता रिटायरमेंट सर. ओके, नक्कीच सर. आमच्या या पूर्ण ग्रुपमध्ये तुमच्यासारख्या लोकांची खरंच गरज आहे. आणि आता तुम्ही जो विषय गाय कुराणाचा किंवा जो माळा रानाचा आहे, तर एक असंच एका वेबिनार मध्ये जे तज्ञ होते त्यांनी असं सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी आता जंगल आहे त्याच्या आजूबाजूला जे तुमचे गाव आहेत, तर एक गायरान वाढत का नाहीये, तर जी लोक आहेत ना गावातली, ते त्यांचे गुरं चरायला घेऊन जातात. ऐन जेव्हा ते कुरण वाढायचं हे असतं ना, म्हणजे त्याची वाढ होत असते गवताची, तर त्याच वेळेस ही लोक ते उगवत कुरण असतं बऱ्याचदा तर. हा हा, तर त्यावेळेस ते तिकडे जाऊन काय करतात, तर त्या ठिकाणी गुरं घेऊन जातात. ते वाढत नाही, त्यामुळे हे सगळंच तुम्ही म्हणताय ते प्रॉब्लेम खूप सारे होतात. तर नक्कीच तुमचा नंबर इथं शेअर करा सर. आमच्या ग्रुपचे लिंक पण मी तुम्हाला शेअर करतो. आणि नक्कीच आपण सगळे मिळून एकत्र काम करूया. आमचं डॉक्टर राजेंद्र ही जी कंप्लेंट करत बसतं ना गव्हर्नमेंट एजन्सी, हा गव्हर्नमेंट एजन्सीच्या कंप्लेंट करत बसते की लोक असं करत नाही, लोक तुम्हाला गव्हर्नमेंट म्हणून ठेवलंच त्याच्याकरता आहे ना, नाही तर नोकऱ्या सोडून द्या. स्पष्ट उत्तर आहे. गव्हर्नन्स करण्याकरता तुम्हाला ठेवलेलं आहे ना. मी तेच म्हणतोय सर हा. की आमचे डॉक्टर राजेंद्र सिंगजी हेच म्हणतात नेहमी, देर आर 4 पिलर्स, की सर्वात पहिला पिलर असतो की एकतर संत, म्हणजे अशी सगळी लोक की जे समाजासाठी काम करतात. मग डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स, आर्किटेक्ट, टीचर, सायंटिस्ट, ही सगळीच लोक. नंतर शासन म्हणजे तुमच्यासारखी लोक की जी प्रशासनात राहून त्यांना वाटतंय की निसर्गाचं आणि समाजाचं नुकसान होऊ नये म्हणून ते कार्यरत असतात. तिसरं ते सांगतात की महाजन, की जी लोक काहीतरी CSR फंडिंग देऊ शकतात. जसं आजच्या याच्यात CSR आहे, पण पूर्वी दान धर्म करणारी लोक असायची की जी राज्यासाठी, त्या देशासाठी, गावासाठी प्रयत्न करायचे. आणि चौथा घटक समाज. मग समाज फक्त माणूसच नाही, तुम्ही जसं म्हणता तो गवत पण एक भाग आहे, आणि त्या गवतावर जगणारी स्पेसिस आहे. जसं आता अनिल महाजन सरांनी पक्ष्यांच्या जाती सांगितल्या, तसं त्या गवतावर डिपेंड असणारे खूप सारे लोक, ते पण म्हणजे प्राणी, पक्षी, हे पण त्या समाजात गृहीत धरले जातात. आणि त्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न केला पाहिजे, असं आम्ही डॉक्टर राजेंद्र सिंगजींकडून खूप वेळा शिकलेलो आहे. तर सर नक्कीच आपण एकत्र काम करूया. आणि दुसरी गोष्ट, कालच एका आमची मीटिंग चालली होती ऑनलाईनच जलबिरादरीची, तर त्यात असं डिस्कस झालं की जे पूर्वीच्या काळी देवराया होत्या बघा, त्या देवराईचा मुख्य उद्देश असाच होता, म्हणजे आजचं रिझर्व्ह फॉरेस्ट ते पूर्वी देवराई म्हणून गृहीत धरलं जायचं. आणि गावाचा तो एरिया असा असायचा. माधव गाडगे सरांचा खूप अभ्यास आहे. हो, त्याच्यात असं असायचं की
तो एरिया आहे की त्या एरियात गावातले लोक चुकूनही कधी जायचे नाही. फक्त खूप इमर्जन्सी असेल, आपत्कालीन परिस्थिती, तरच त्या देवराईत प्रवेश करायचे. तर असं आपल्याला परत अशा देवराया गावोगावी तुम्ही म्हणता तसं हे सगळं माळरान, देवराई ह्या सगळ्या करण्यासाठी सगळे मिळून सामूहिक प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. असं मला वाटतं सर. मी तुम्हाला मध्ये थांबवलं, पण हे सगळं तुम्हाला मांडायचं होतं. आणि सर नक्की तुमचा नंबर शेअर करा आणि हो नक्कीच हो आम्हाला माझा नंबर तुमच्यासारख्या मला सांगा, मी चॅट बॉक्स मध्ये लिहितो म्हणजे तो हो सेव्ह राहील. हो तो विशाल सोनकुल सर, मी तुम्हाला विनंती करेल की एकदा डी.आर. पाटील सरांचंही आपण लेक्चर आयोजित करा. खूप नक्की खूप नक्की मोठा काही अभ्यास आहे प्रॉब्लेम सरांचा. नाही सर, खूपच छान वाटलं. त्यांचाही आपला मार्गदर्शन ऐकायला आवडेल सर्वांना. नक्की सर, नक्की. माझं माझं पक्षी ते जग यांच्या हॅबिटॅट बद्दल फारसा काही अभ्यास नाही, पण जंगल प्रोटेक्शन बद्दल मी अधिकारानं बोलू शकतो. हो नक्की सर, चालेल कारण नक्की चालेल. हा हा मला नंबर सांगा सर, हा मी इथे लिहितो म्हणजे. माझा 9890 9890. किंवा मी तुम्हाला शेअर करतो सर. सोनकुल सर, मी तुम्हाला व्हॉट्सअपवर हो शेअर करेल डी.आर. चालेल पाटील चालेल हो हो सरांचं. नक्कीच सर. अनिल महाजन सर, तुम्ही जेव्हा बोलत होता तर माझ्या मनात अजून 2-3 प्रश्न या पक्ष्यांविषयी, की तुम्ही सांगितलं की 22,000 पर्यंत एकेका दिवसात तुम्ही त्यांचं निरीक्षण करतात. तर ही जी मायग्रेशनची संख्या आहे, जे बाहेरून येणारे आहेत, तर हे दरवर्षी किती प्रमाणात येतात आणि ते त्यातले किती टक्के इथं राहतात आणि किती टक्के परत जातात, याविषयी थोडक्यात सांगा ना सर. स्थलांतरित पक्षी ना सर. हो हो. हा, तर स्थलांतरित पक्षी जे इथे राहत नाही, फार क्वचित इंडिव्हिज्युअल्स आपण म्हणतो की ते काही कारणामुळे ते परत जाऊ शकत नाही. पण अशा बोटावर मोजणे इतकेच पक्षी असतात. पण या बाबतीत कॉमन कुट मी जे सांगितलं, ज्याला आपण वारकरी म्हणतो, की युरोपातून मोठ्या संख्येने स्थलांतर करून येतात. पण त्यांच्यापैकी आता बरेचसे पक्षी जे आहेत की वारकरी हे इथेच स्थिरावलेले आहे, म्हणजे कायमचे इथेच स्थिरावलेले, इथेच त्याला ब्रीडिंग करतात आणि इथेच राहतात भारतामध्येच काही वर्षांपासून. पण बहुतेक पक्षी 99% पक्षी तर हिवाळा संपला की निघायला सुरुवात करतात. काही मार्च मध्ये जातील, काही एप्रिल मध्ये जातील, काही मे मध्ये लेट जातील. इव्हन जून पर्यंत पण वापस जाणारे पक्षी आहेत. कारण ते साऊथ किंवा ऑस्ट्रेलियामध्ये गेलेले असतात लांब, तर ते जाताना हत्नूर डॅम कडून जातात, तर ते आपल्याला मे जून मध्ये पण दिसतात काही पक्षी. तर वेगवेगळ्या प्रजातीचे पक्षी जे आहेत ते वेगवेगळ्या त्यांना देशांमध्ये जायचं असतं आणि त्यांचा कमी अधिक कालावधी जायचा असतो. पण जवळपास 99% पक्षी हे हिवाळा संपल्यानंतर प्रजननासाठी जातात मुख्यत्वे करून, म्हणजे त्यांचं ब्रीडिंग ग्राउंड असते ते उत्तरेकडील देश. नॉर्दर्न कंट्रीज कडून ते साऊथ कडे येतात, म्हणजे आपल्याकडे सदर्न कंट्रीज कडे येतात. तर ते विंटर किंवा हिवाळा घालवण्यासाठी. आपल्याला पक्षी स्थलांतर हा वेगळा मोठा विषय आहे पक्षीशास्त्रातला. बर्ड मायग्रेशन तो एक वेगळा सब्जेक्ट आपल्याला घेता येईल, की पक्षी स्थलांतर का करतात, कशी करतात. तो त्याच्यावर पण अनिल माझा एक महाजन सर पीपीटी आहे, ते नमस्कार. आपल्याला केव्हा तरी करता येईल. अनिल महाजन सर नमस्कार पाटील नमस्कार. सर. सर सर नमस्कार. म्हणजे तुमचा जो अभ्यास, हा नमस्कार, तुमचं जे अभ्यासपूर्ण विश्लेषण होतं ते सर्वांना आवडलं असेलच अशी मी अपेक्षा करतो. आणि जे तुम्ही माहिती दिली त्याबद्दल आमची उत्सुकता होती, म्हणून मी मीटिंग जॉईन केली. बरेच दिवसापासून आपलं भ्रमंती झालेली नाहीये. माझ्या हो सर, वेळेनुसार मी जॉईन होऊ शकतो. त्याबद्दल धन्यवाद. नक्की नक्की या सर. स्वागत आहे तुमचं. बऱ्याच वर्षापासून आपण सोबत फिरलेलो नाहीये आणि तुमच्या हातची बेसन भाकरी मी जामनेरच्या जंगलामध्ये खाल्लेली आठवते आहे. दांडे सर, तुम्ही जवरे सर, आपण हो हो एकत्रित हो. भटकंती करताना दांडेंची तुमच्या हात. दांडेंची साथ सुटली ते पण थोडं वाईट वाटतं मनाला. हो सर, हो सर. बरं, भेटू. येस सर, येस सर, हं. नक्कीच. हो. महाजन सर, तुम्ही अजून सांगितलं की जवळजवळ 300 प्रकारच्या प्रजाती आहेत, तर यातल्या आता किती नष्ट व्हायच्या मार्गावर आहे किंवा गेल्याच आहेत?
हो सर, आता मी तुम्हाला काही फोटोमध्ये म्हणजे काही पक्षी दाखवले, तुम्हाला चित्रामध्ये काही पक्षी दाखवले की व्हल्चर आहेत. हा सर. व्हल्चरच्या जाती तर आता गेल्या काही म्हणजे 20 वर्षापासून इथे दिसत नाहीयेत, 15-20 वर्षापासून. तर त्याच्या व्यतिरिक्त अजून काही पक्षी आहे की ते फार दुर्मिळ दिसतात आणि 15 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी खूप मोठ्या संख्येने दिसायचे आणि आज फार कमी दिसतात. अशा पण बऱ्याचशा प्रजाती आहे, अशा 10 ते 15-20 प्रजाती माझ्या तरी अंदाजे आहे की त्या आता जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आणि लवकरच आपण संवर्धनासाठी प्रयत्न नाही केले तर येणाऱ्या 5 वर्षात 100% लिहून देतो मी, बरेचशा प्रजाती ह्या भारतातून नष्ट झालेल्या असतील आणि येणाऱ्या पिढ्यांना ते अजिबात दिसणार नाही. माझ्या मुलांनाही बऱ्याचदा मी पक्षी दाखवताना ते सांगतो की अरे बघून घ्या, डोळे भरून फोटो काढा, आणि तुमच्या मुलांनाही तुम्हाला कधी दिसणार नाही पक्षी, हे 100% मी तुम्हाला लिहून देतो. कारण खूप झपाट्याने ग्लोबलायझेशन होते आहे, खूप झपाट्याने आपली प्रगती होते आहे. कोणती प्रगती माहिती नाही, प्रगती होती का दुर्गती होती ते नाही सांगू शकत मी, तथाकथित प्रगती होती असं म्हणेल. प्रगती कुठली होती ते म्हणजे ते तथाकथित प्रगती म्हणता येईल, पण ती दुर्गती एक असं मी डायरेक्ट म्हणेल. तर ते आहेत. तर ही खूप चिंताजनक परिस्थिती आहे. म्हणजे पक्ष्यांच्या बाबतीत मी सांगतोय, आणि ओव्हरऑल सगळ्यांना होणार आहे ते कसं आहे, बर्ड्स आर इंडिकेटर ऑफ नेचर. माझा आवाज येतोय सर? हो येतोय सर. बर्ड्स आर इंडिकेटर्स ऑफ नेचर. ते निसर्गाचे निदर्शक आहेत आणि ते लुप्त होत आहेत, नष्ट होत आहेत, कमी होत आहेत. याचा अर्थ मानवी जीवनावरही मोठा आघात होणार आहे, होत आहे, धीरे धीरे होणार आहे, अजून खूप मोठे आघात होणार आहे. आणि शेवटी मानवाच्या मुळावर पण उठणार आहे. हे आपण लक्षातच घेत नाहीये. सर अजून एक मी निरीक्षण केलं बिफोर कोरोना पिरियड आणि आफ्टर कोरोना पिरियड, बऱ्याचशा हा. गावांमध्ये पक्ष्यांची संख्या वाढली आहे. तर याला काही तुमचं हम्म. निरीक्षण की हे कशामुळे घडलं सगळं? हा, ते कसं आहे, सगळी वर्दळ जो आहे सर, त्यांचा अधिवास थोडाफार स्थिरावला, वर्दळ लोकांची कमी झाली, प्रदूषण कमी झालं, आणि पक्ष्यांना श्वास घ्यायला कुठेतरी मोकळा हे मिळालं. तर त्याच्यामुळे त्यांची आपल्याला पक्षी लोकांना बरेच लोक पक्षी दिसायला लागले, वाढले का काय वगैरे. पण ते एरवी आपल्या वर्दळीमुळे, गोंगाटामुळे ते पक्षी असतील पण आपल्या परिसरामध्ये तर ते आपल्याला दिसत नव्हते किंवा ते कुठेतरी लपून जात होते. ते पक्ष्यांना एक मोकळा श्वास घ्यायला स्पेस मिळाला आणि त्यामुळे पक्षी दिसायला लागले. मग अशाच पद्धतीने आपण कोरोनामध्ये काही नियम पाळले तर आताही पाळले निसर्गाच्या संदर्भात, तर नक्कीच सुधारणा व्हायला मदत होईल सर. खूपच सुंदर सर आजचं सगळं. सर आवाज येतोय? हा, आता येतोय आवाज. माझा आवाज येत हा. होता तुम्हाला? हो येत होत. ओके तर सर. मला हेच म्हणायचं होतं की खरोखर हे सगळं करत असताना की त्यांचं संवर्धन खूप गरजेचं आहे. आणि मग परत एक सर की तुम्ही म्हणता की ते मायग्रेशन खूप होतं, तर मग आता जलाशय पण कमी व्हायला लागले, तर त्याचा काही परिणाम या पक्ष्यांवर होतोय का मायग्रेशनच्या वेळेस? हॅलो. हॅलो. हो येतोय येतोय. रेंज डिस्ट्रीब्युशन जे आहे, त्याची आपण डिस्टर्ब झालेला पाहतो किंवा चेंज झालेला पाहतो, त्याचा पण परिणाम नक्कीच पक्ष्यांच्या अधिवासावर होतो आहे. आणि नियमित पाऊस, अवेळी पाऊस आणि त्यांच्या प्रजननावरही त्यामुळे जे स्थानिक छोटे पक्षी त्यांच्यावर परिणाम होतोय, आपण असं म्हणू शकतो.
ओके. खरोखर तुमचा अभ्यास खूपच दांडगा आहे सर. आज एक नवीन दिशा की पक्ष्यांचं निरीक्षण, त्यांचा अभ्यास, त्यांच्या प्रजाती याबद्दल तुमच्याकडून खूपच छान माहिती आम्हाला ऐकायला मिळाली, शिकायला मिळाली आणि नक्कीच आमच्या संपूर्ण टीमकडून आम्ही तुमचं ऋण व्यक्त करतो आणि नक्कीच आपण सगळे मिळून पुढेही एकत्र काम करूया असं आश्वासन देतो. आणि सर आमची प्रथा आहे की आम्ही प्रत्येक वेळेस या कार्यक्रमाची सांगता करताना एक प्रार्थनेने सांगता करतो आणि तुम्ही तर खूप छान एक अभंग म्हटला मध्ये. तर माझी रिक्वेस्ट आहे की तुम्हीच एखादं छान प्रार्थनेने किंवा गीताने या आजच्या कार्यक्रमाची सांगता करावी. मी एकटा नाहीये, आमची संपूर्ण टीम या ठिकाणी जुडलेली आहे. मी एकतर त्यांचं एक प्रतिनिधित्व करतो एक मेंबर म्हणून आणि नक्कीच आपण सगळे मिळून एकत्र काम करूया. वेलकम राजेंद्र मसुळे सर. अनिल महाजन सर, एका प्रार्थनेने जर तुमची काही हरकत नसेल तर प्रार्थना सर घ्यावी आणि मला आपण प्रार्थना वगैरे अशी कुठली तोंडी पाठ नाही किंवा हे कुठलं नाहीये. अभंग गीत बट कुठलं पण म्हटलं तरी हम्म, नाही त्याच्या बाबतीत मी फार कमी मागे आहे सर, की माझं ठीक आहे. कुठलंच मी तोंडी पाठ घेतो, नाही काही की प्रॉब्लेम नाही. चालेल. हा तुम्ही घेतलं फारच उत्तम, मला पण आनंद होईल. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्ति. पुनश्च एकदा आमच्या संपूर्ण टीम कडून आपल्या सर्वांचे मी ऋण व्यक्त करतो. आपण पुन्हा भेटूया. आमचं हे वेबिनार सिरीज प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी 4 वाजता असते आणि संपूर्ण टीम आहे की जे गेले 2 वर्ष झाले आम्ही सगळे एकत्र काम करतोय आणि 3 जी राज्यातली लोक या ठिकाणी जुडलेली असतात. आणि पुनश्च एकदा सर्वांचे ऋण व्यक्त करतो आपण इथं या कार्यक्रमाची सांगता करूया असं डिक्लेअर. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद सर, धन्यवाद 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 सर. धन्यवाद. धन्यवाद सर.